झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज। यंदाच्या पावसाळ्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात मुंबईकरांचं मोनो रेल्वेतून प्रवास करण्याचं स्वप्न साकार होणार आहे। बहुप्रतीक्षित मोनो रेलची आज ट्रायल रन होतीये। ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मोनो रेल्वेचा पहिला मार्ग चेंबूर ते वडाळा हा प्रवासी वाहतुकीसाठी खुला होणार आहे। सुमारे 9 किलोमीटरच्या मार्गावर 7 स्टेशन्स आहेत। सध्या मोनो रेल्वेच्या विविध चाचण्या युद्ध पातळीवर सुरू असून स्टेशनचं बांधकामही जोरात सुरू आहे। मोनो रेल्वेचं तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच वापरलं जात असल्यानं मोनो रेल्वेच्या प्रवासाचं सर्वांनाच आकर्षण कुतूहल राहिलंय। जानेवारी 2009 ला मोनो रेल्वेच्या बांधकामाला सुरुवात झाली। 2011 ला पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार होता, मात्र तब्बल 2 वर्ष उशिरा का होईना मोनो रेल्वे अखेरीस वाहतुकीसाठी खुली होतीये। दुसरा 11 किलोमीटरचा वडाळा ते जेकब सर्कल हा टप्पा पुढच्या वर्षी म्हणजे 2014 ला पूर्ण होणं अपेक्षित आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, बहुप्रतीक्षित अशी मोनो रेल्वेची आज ट्रायल होते आहे, किती वाजता ही ट्रायल होणार आहे, काय अधिक माहिती आहे? हिमालय, याआधीच ट्रायल या केव्हा सुरू झालेल्या आहेत आणि खरं तर आजच्या दिवसाच्या माध्यमातून म्हणजे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून हा मोनोरेल किंवा हा सगळ्या मोनोरेलचं तंत्रज्ञान हे लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न MMRDA करणार आहे। या आधीच ट्रायल झालेल्या आहेत, या सर्व ट्रायल सक्सेसफुली झालेल्या आहेत। वडाळा ते चेंबूर या ट्रायल गेले काही महिने सुरू होत्या। आजच्या महिन्यानंतर लोकांच्या समोर या मोनोरेलची माहिती आल्यानंतर आता रेल्वे स्टेशनचं जे अखेरचं काम बाकी आहे ते येत्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण केलं जाईल आणि ऑगस्ट पासून या ठिकाणी वाहतुकी करता प्रवासी वाहतुकी करता मोनोरेल ही सुरू करण्यात येणार आहे। नक्कीच, त्यामुळेच ऑगस्ट महिन्याची मुंबईकर काहीशी आकर्षणाने कुतूहलाने वाट पाहतील, कारण या मोनो रेलला धावताना तसंच त्यातून प्रवास करताना निश्चितच एक दिलासा मिळणार आहे। वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मोनो रेल्वेचा हा पर्याय स्वीकारण्यात आलेला आहे, जो आता तब्बल 2 वर्ष उशिरा का होईना मात्र मोनो रेल्वे या वर्षी सुरू होणं अपेक्षित आहे। ती लवकरच सुरू होईल पहिला टप्पा। मात्र याबाबत काय प्रतिक्रिया मिळतात, मुंबईकर किती उत्सुक आहेत? कारण या संदर्भात नक्कीच उत्सुकता आहे, कारण लोकांना रेल्वे माहिती आहे, लोकांना मेट्रो रेल्वे माहिती आहे, मात्र लोकांना ही मोनो रेल्वे माहीत नाहीये। कारण मोनो रेल्वेचं तंत्रज्ञान भारतात कधीही वापरलं गेलं नाही किंवा भारतात अशा प्रकारची मोनोरेल पहिल्यांदाच ती सुद्धा मुंबईमध्ये बांधण्यात येत आहे। म्हणूनच या मोनोरेलमधून प्रवास करण्याचं आकर्षण अनेकांना लागून राहिलेलं आहे। गेले अनेक महिने वडाळा ते चेंबूर या मार्गावर अनेकदा मोनोरेल धावताना लोकांनी सर्वसामान्य नागरिकांनी बघितलेली आहे। त्याच्यामुळे या मोनो रेल्वेमधून प्रत्यक्ष प्रवास कधी सुरू होतो याचं सर्वांना उत्सुकता, याचं सर्वांना आकर्षण लागून राहिलेलं आहे। नक्कीच मोनो रेल्वेची उत्सुकता आहे, पण त्याचबरोबर एक महत्त्वाचा दिलासा यातून मिळण्याची शक्यता आहे, कारण मुंबईला ट्रॅफिकची समस्या नेहमीच सतावते। अनेक रस्त्यांवर ही ट्रॅफिकची समस्या जाणून येते, विशेषतः संध्याकाळ किंवा सकाळच्या वेळेस जी गर्दीची वेळ असते किंवा ऑफिसला जाण्याची जी वेळ असते त्याच वेळेस नेमका ही या ट्रॅफिकमुळे अनेकदा नोकरदार वर्गाला लेट होतो ऑफिसला पोहोचायला। त्यामुळे मोनो सारखा पर्याय स्वीकारण्यात आलेला होता। त्यामुळे हा मोनो रेल्वेचा पर्याय किती उपयोगी ठरू शकतो हे आता लवकरच कळेल, कारण ऑगस्ट महिन्यातच मोनो रेल्वेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे। त्याचं आज ट्रायल रन आहे मोनो रेल्वेची। अमित, आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।